जर आपल्याला राऊंडमधून MBBS ची सीट मिळाली तर आपल्या कॅटेगरीनुसार आपल्याला किती रकमेचा DD काढावा लागतो। वेगवेगळ्या कॉलेजचे वेगवेगळे DD असतात, तर हे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर बघतोय। तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच जिजाऊ अकॅडमीला सबस्क्राइब करा, म्हणजे येणारे पुढचे व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचतील। बघा, आता जर समजा आपण हे कॉलेज घेतलं, BKL वालवावकर रूरल मेडिकल कॉलेज। मित्रांनो, आता प्रत्येक कॉलेजमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं फी स्ट्रक्चर दिलेलं असतं कॅटेगरीनुसार, पण हे आपल्याला समजायला पाहिजे की नेमका आपण किती रकमेचा DD त्या ठिकाणी न्यायचा असतो। बघा, आता हे जे कॉलेज आहे BKL वालं, तर यामध्ये ट्यूशन फी आणि डेव्हलपमेंट फी अशा ह्या वेगवेगळ्या दोन गोष्टी तुम्हाला सुरुवातीला दिसत आहेत, आणि या ठिकाणी दोघांचं टोटल केलेलं दिसतं। ग्रुप ए म्हणजे सब टोटल ए। ओके, आता यामध्ये समोर ओपन साठी आपल्याला दिलेले दिसतात 10,59,000, कारण हे ट्यूशन फी आणि डेव्हलपमेंट फीचं टोटल आहे ओपन साठी। ओके, आता जर समजा तुम्ही EBC मध्ये असाल आणि तुम्ही जर मुलगा असाल तर तुम्हाला हे टोटल दिलेलं दिसतं या ठिकाणी, म्हणजे थोडक्यात अर्ध, ओपनच्या अर्ध दिलेलं आहे। आता तुम्ही जर OBC किंवा SEBC मध्ये असाल तर तुम्हाला हे टोटल दिलेलं दिसतं। ओके, आता जर तुम्ही EWS मध्ये असाल तर टोटल तुम्हाला इकडं करून दिलेलं आहे। आता हेच समोर जर समजा तुम्ही SC ST मध्ये असाल तर तुम्हाला दोन्ही प्रकारचे जे DD आहे तर या ठिकाणी नील केलेलं आहे। म्हणजे थोडक्यात तुम्हाला हे जे पहिलं आहे ट्यूशन फी डेव्हलपमेंट फी, तर या कॉलेजमध्ये तुम्हाला द्यायचं काम पडणार नाही, असं या PDF मध्ये दिलेलं आहे। प्रत्यक्षात जेव्हा आपण ॲडमिशनसाठी जातो तर हेच नियम कॉलेजमध्ये आहेत का, तर हे नक्की तुम्ही चेक करायला पाहिजे। आता जे VJNT मध्ये आहेत तर त्यांना ट्यूशन फी माफ आहे, आणि सोबत ही डेव्हलपमेंट फी जी आहे तर ही पे करावी लागते। ट्यूशन फी मध्ये तुम्हाला ब्लँक सोडलेलं दिसतं। आता जर तुम्ही मुलगी असाल, मुलींसाठी जो फी माफीचा GR आहे तर त्यानुसार इथं फी स्ट्रक्चर दिलेलं दिसतं। आता हे या कॉलेजसाठी तुम्हाला समोर NRIचं फी स्ट्रक्चर आहे, थोडक्यात मॅनेजमेंट कोटा, IQ कोटा अगेन्स्ट NRI, एक तर 5 टाइम्स फी किंवा 3 टाइम्स फी। ओके, तर हे तुम्हाला दिलेलं दिसतं पर इयर। आता याच कॉलेजमध्ये जर आपण इतर चार्जेस बघितले तर हॉस्टेल, मेस, कॉलेज कॉशन मनी, तर हे सगळं टोटल हे ओपनसाठी आहे 1 नंबरचं। 2 नंबरचं जे आहे तर वरती आपण बघायचं की हे EBC मुलांसाठी आहे, 3 नंबरचं OBC SEBC यांच्यासाठी आहे। तर हे सगळे टोटल कॅटेगरीनुसार तुम्हाला दिलेले दिसतात। तर हे झालं एक कॉलेज। आता हेच आपण असंच जर समजा एखादं वेगळं कॉलेज बघितलं, बघा हे आहे NKP सावळे, तर हे नागपूरचं कॉलेज। तर यामध्ये नेमकं काय काय दिलेलं दिसतं, जसं आपल्याला अगोदरच्या कॉलेजमध्ये मुलींसाठी एक वेगळा रकाना आहे, तर या कॉलेजमध्ये सुद्धा तोच दिसतो। बघा, हे वुमनसाठी वेगळं दिलेलं दिसतं। ओके, आता यामध्ये बघा वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या फीज दिलेल्या आहे। तिकडं फक्त ट्यूशन फी होती, पण इकडं ॲडमिशन फी आहे सुरुवातीला, नंतर कॉलेज कॉशन मनी आहे, सेल्फ फायनान्स युनिट आहे, हे वेगवेगळ्या फीज आहे, आणि हे ओपनसाठी नेमकं या पद्धतीनं लागणार आहे। बघा, आणि ट्यूशन फी तर सगळ्यात शेवटी देण्यात आलेली आहे, डेव्हलपमेंट फी सुद्धा आहे सर्वात शेवटी देण्यात आलेली, आणि ही टोटल जी आहे ओपनची तर ही 13,60,730 बनते। आणि हेच जर आपण समजा EBC SEBC यामध्ये जर बघितलं तर 7,06,730, आणि त्यानंतर OBC ला सुद्धा जवळपास त्याच पद्धतीनं रक्कम पे करावी लागते। आणि हे समोर VJNT साठी परत एकदा ट्यूशन फी जी आहे तर ती 0 करण्यात आलेली आहे। तुम्ही जर समजा हे बघितलं ट्यूशन फी तर इकडे 0 आहे, तर हे कोणासाठी, तर VJNT, इकडे SC, त्यानंतर ST, तर ही ट्यूशन फी 0 आहे, आणि डेव्हलपमेंट फी जी आहे तर ती लागणार आहे, पण SC ST वाल्यांना डेव्हलपमेंट फी नाही। बघा, इकडं डेव्हलपमेंट फी सुद्धा नाही आणि ट्यूशन फी सुद्धा नाही, फक्त हे जे वरचे जे काय फीज आहे काही मनी रिफंडेबल आहे तर हे दिलेले दिसतात। तर हे असं, आणि हे मुलींसाठी सुद्धा दिलेलं आहे। बघा, हे मुलींसाठी आहे, आणि हे पुढचं मॅनेजमेंट कोटाचं आहे। बघा, जर समजा तुम्हाला या कॉलेजमध्ये सीट मिळाली तर या फी स्ट्रक्चर आहे, म्हणजे असं नाही काही जण मेसेज करतात की सर आम्हाला या कॉलेजमध्ये तुम्ही ॲडमिशन करून द्या। ॲडमिशन करून देणं हे कोणाच्याही हाती नसतं। मी स्पष्ट बोलतोय, अलॉटमेंट जोपर्यंत CET सेल देणार नाही तर तोपर्यंत तुमची ॲडमिशन कॉलेजमध्ये होऊ शकणार नाही। ओके, आता बघा हे जे कॉलेज आहे तर हे SMBT कॉलेज आहे, तर यामध्ये सुद्धा तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीनं फी स्ट्रक्चर दिलेलं दिसतं। जसं की ओपन जर बघितलं आपण तर यांनी काय केलेलं आहे, इकडं पर इयर ओपनची फी, ओके, हॉस्टेल मेसची फी, त्यानंतर पर इयर हे मेसची फी, इकडची हॉस्टेल आहे आणि इकडचं मेस आहे। पुढं युनिव्हर्सिटी इलिजिबिलिटी फी जी असते तर ती दिलेली आहे, लायब्ररी लॅबोरेटरी डिपॉझिट सुद्धा दिलेलं आहे, आणि समोर याची टोटल दिलेली आहे। बघा, ही जी टोटल आहे तर ही जवळपास 15,22,500 बनते ओपनसाठी,
आणि ही जी दुसरी कॅटेगरी आहे यामध्ये तर ही ओबीसी आहे आणि यामध्ये कुठल्याही प्रकारे या टेबलमध्ये आपल्याला मुलींसाठी असा वेगळा काही रकाना दिलेला दिसत नाही आणि या PDF मध्ये खाली सुद्धा काही लिहिलेलं दिसत नाही मुलींसाठीचं. तर हे तुम्ही एकदा आता हे बघा इथे 4 नंबरला वुमन कॅन्डिडेट बिलॉंगिंग टू ओबीसी, SEBC, EBC, त्यानंतर EWS, तर हे जे आहे तर त्यांना जी फीज आहे तर याबद्दल ही माहिती आहे. ठीक आहे, म्हणजे यांनी थोडक्यात खाली एक नोटमध्ये हे टाकलेलं आहे. आता हेच जर आपण अजून वेगळ्या कॉलेजचं बघितलं, आता हे बघा SSPM, आता हे जे कॉलेज आहे तर यामध्ये तुम्हाला ट्युशन फी, डेव्हलपमेंट फी या दोनच प्रकारच्या फीज दिलेल्या दिसतात आणि कॅटेगरीनुसार दिलेल्या दिसतात. बघा पुढं आहे हे कॅटेगरीनुसार आहे. तर VJNT, SBC यांच्यासाठी डेव्हलपमेंट फी नील केलेले आहे. यानंतर SC ST साठी डेव्हलपमेंट फी, ट्युशन फी, हे सॉरी हे ट्युशन फी होतं, यांच्यासाठी डेव्हलपमेंट फी आहे आणि हे दोन्हींसाठी माफ आहे. SC ST साठी ट्युशन फी, डेव्हलपमेंट फी नाहीच. ओके, आणि ही जी फी आहे तर ही इन्स्टिट्यूशनल कोटा म्हणजे मॅनेजमेंट कोटाची आहे. तर हे अशा प्रकारे प्रत्येक कॉलेजचं वेगवेगळं फी स्ट्रक्चर असतं. तुम्हाला नेमकी कोणत्या कॉलेजमध्ये सीट मिळते तर यानुसार हे फी स्ट्रक्चर वेगवेगळं पडू शकतं. सिलेक्शन लिस्ट आल्यावर जर समजा तुमचा नंबर एखाद्या कॉलेजमध्ये जर का लागला तर यानुसार तुम्हाला हे DD बनवावे लागतात. कॉलेजमध्ये जाऊन अगोदर चौकशी करणं योग्य राहतं. परस्पर PDF बघून जर तुम्ही DD बनवत असाल तर 100% तुम्हाला त्या ठिकाणी त्रास होणार आहे. तर त्यामुळं एकदा कॉलेजमध्ये जा, कॉलेजमध्ये चौकशी करा, स्थानिक बँकेचा DD काढा, म्हणजे त्या नॅशनलाइज बँकेचा की ज्यामध्ये तुमचं खातं आहे, आणि नंतर तुम्ही ॲडमिशन घ्या किंवा एक वेळ चौकशी करायला जा, परत तुम्ही तुमच्या घरी या आणि DD तुमच्या ब्रँचमधून काढा ज्या ठिकाणी तुमचं अकाउंट आहे. ही पद्धत योग्य राहते, कोणतीही चूक होत नाही. ओके, आज आपण थांबूया. बाय.